तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळतंय की काव्याकडे आता तिच्या प्रेमाची शेवटची आठवण म्हणून जीवासोबत असलेला फोटो असतो आणि ती त्याच्या मागे एक कविताही लिहिलेली असते. काव्य ठरवते की मी माळीने आईला तर मी सांगितले की माझ्या भूतकाळाशी माझा आता कसला संबंध नाहीये. मग जीवा आणि माझा हा फोटोही मला संपवून टाकावा लागेल. त्याचमुळे काव्य ठरवते की उद्या कॉलेजला जाताना हा फोटो या फोटोची विल्हेवाट लावायची. म्हणून ती तो फोटो कपाटात ठेवते. तर काव्य तिचा IASचा अभ्यास करत असते. त्यावेळी पार्थ रूममध्ये येतो आणि काव्याला एक महत्त्वाची फाईल विचारू लागतो. तर काव्य नकार देत म्हणते की त्या फाईलला मी बघितलंच नाहीये. तर पार्थ म्हणतो की खूप इम्पॉर्टंट फाईल आहे. क्लायंटला ती आजच द्यायची आहे. आता संपूर्ण रूममध्ये तो ती फाईल शोधू लागतो आणि ज्यावेळेस पार्थ कपाट उघडतो आणि त्या फाईल चेक करताना त्या कपाटामध्ये तो फोटो खाली पडतो. तर पार्थ आता तो फोटो पाहून उलटा पकडतो आणि ती कविता वाचू लागतो आणि म्हणतो की खरंच खूप छान कविता आहे यावर. मात्र काव्य आता खूप घाबरते कारण की पार्थने जर तो फोटो पलटवला तर तिथे माझा आणि जीवाचा फोटो आहे पाठीमागून. त्यामुळे आता काय होईल पार्थला समजेल तर जीवा काव्याचं सत्य सगळंच पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? ती आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.